मेहता वृक्ष सन्मान पुरस्काराचे वितरणाचा कार्यक्रमाची बातमी पहा. मुकुंद कुठे गेला? मुकुंदला फोटो काढायला सांगा. एक फोटो सर्वांचा आला पाहिजे. थोडं भाऊ सहारे मागे करायचं. आज आम्हाला देण्यात आलेला आहे. छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. काय सांगाल आणि काय संदेश द्याल तुम्ही आज या प्रसंगी? आदरणीय पंतजींनी जो संदेश दिला किंवा ते आचरणात त्यांनी आणलं, तर त्याप्रमाणे वागण्याचा संदेश मी लोकांना देईल आणि मी स्वतः बोलते त्याप्रमाणे करते. तर मी बुद्धगयाला स्वतः जाऊन आलेले आहे. अमरावतीला आंदोलनामध्ये कलेक्टरांना जे निवेदन दिलं होतं ते त्या आंदोलनामध्ये मी होते. आणि बुद्धगयाला गेल्यानंतर जे आंदोलक आहेत त्यांची विजिट घेऊन आली आणि त्यांना जे काय सहकार्य करायचं आहे ते सहकार्यसुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहोत आणि करत आहोत आणि शेवटच्या क्षणापुरता करत राहणार आहोत. आणि कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आमच्याच नव्हे जगाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तर धम्मपाल आयुष्यात शेवटपर्यंत त्या बुद्ध भूमीच्यासाठी आंदोलन केलेलं आहे. तर ते आम्ही पुढे रेटत राहणार एवढंच सांगतो. अनाकालिक धम्मपालाचा लढा जो आहे हा या 2025मध्ये तरी पूर्णत्वात येईल. ही लढाई आता कायदेशीर टप्प्यावरती पोहोचलेली आहे आणि आपले पुत्र कायदेशीर तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या टेबलवरती आता ते कार्य आहे. तर तुम्हाला काय वाटतं की साहेब यासाठी एक पॉझिटिव्ह निर्णय घेणार का? त्याबद्दल ते मी ज्युडिशरीमध्ये हस्तक्षेप करणार नाही. कारण मी एक आई आहे आणि एक सेवक आहे. मला जे जे काही करायचं आहे ते मी करत आलेले आहे आतापर्यंत आणि पुढेही सर्व जनतेच्या खांद्याला याही वयामध्ये म्हणजे आमच्या हातात ते येईपर्यंत आम्ही ते आंदोलन करणार आहोत. बाकी तुम्ही जे बोलत आहात ते ह्या ठिकाणी तुम्हीच विचार करा हे बोलणं योग्य आहे का म्हणून. कारण तो ज्युडिशरीमध्ये आहे आणि तो पहिल्यांदा भूषण होता ना, आता CJI झाला. तर तो CJI जे असेल तर त्याच्या याच्याप्रमाणे अभ्यास करून ते निर्णय देतील. मी त्यांच्यामध्ये कशाला हस्तक्षेप करणं? मग प्रत्येक आईनेच ते केलं असतं. पण CJIला खुर्च्या बसायचं कामच नाही पडलं असतं ना, आईनेच सगळं केलं असतं. पण मोदी हस्तक्षेप करत आहे ते तुम्ही त्यांना विचारा ना. नाही तुम्ही त्यांना विचारा, याचं त्यांना विचार. माझ्या बाबतीत जे काही आहे, एक मी भारतीय महिला म्हणून आणि जे आधीची आई म्हणून, आताची जी CJI भूषणची आई आहे तर आई म्हणून जे काय असेल ते मी तुम्हाला सांगेन. CJI पाशी उत्तर देण्याचा किंवा ते मला तिथून काम करण्याचा अधिकार मला तर कुठल्याच संविधानामध्ये नाही आहे. संविधानामध्ये आहे का CJI आईने काम करावं म्हणून? म्हणजे CJI झाल्यानंतर त्याच्या आईने ते काम करावं असं संविधानामध्ये कुठे वाचलं नाही बाबा मी. आणि आई कशी ते सांगू शकणार आहे आणि CJI सुद्धा आईचं कसं ऐकणार आहे? और एक संक्षिप्तमध्ये आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल तुम्ही? संक्षिप्त तरुण पिढीला एकच संदेश देणार की त्यांनी मेहनत करावी. नाही त्यांनी मेहनत करावी. जसं मी म्हणजे म्हातारी जरी असली तर अजून तरुणा इतकं काम करण्याची माझ्यामध्ये कुवत आहे. त्यांनी देशाच्या विकासासाठी जो पूर्वीचा भारत देश होता त्या विकासासाठी जो संपूर्ण जगभर देशाची कीर्ती आहे त्या देशासाठी त्यांनी आपलं स्वतःचं जेव्हा आपलं भविष्य उज्ज्वल होईल तेव्हा देशही उज्ज्वल होईल. तर तेव्हा स्वतःला उज्ज्वल बनवण्याचा करता त्यांनी प्रयत्न करावा आणि त्या प्रयत्नाकरता सुख करा. हे मेहनत आहे जो अभी भी मैं कर रही हूँ. येणारा विजयादशमी येत आहे आता, त्याच्याबद्दल काय समजा? सगळ्यांना सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगल मैत्री. दीक्षाभूमी जे काम शासनाकडून चालू आहे ते तुम्ही जे आहेत जे मुख्य लोक आहेत त्यांना तुम्ही विचारा. आणि माझं जे तुम्ही म्हणता ते मी आताच काम करते असं नाही. मी जेव्हापासूनही लहान होते तेव्हापासूनही मी याचं काम नागपूर दीक्षाभूमीचं काम करते आहे. साहेबांच्या शेवटच्या क्षणापर्यंत नवीन मधल्या काळामध्ये काय त्यामध्ये सिद्धांतर आहे आणि मला भूषण मला डान्स करून दाखवायचं. आईचं काम असायचं डान्स करून दाखवायचं मुलाला. तसे अनेक तसे काम करावे लागले. कारण मी आधीच सांगितल्याप्रमाणे राजकारणी माणसाचा संसार हा एक लटकती तलवार असते. म्हणून मला पुस्तक लिहिताना सुद्धा मला टायटल दिलं होतं की तारेवरचे कसं तुमच्या
पुस्तकाला मी पुस्तक लिहा, त्या पुस्तकाचं नाव आम्ही घोषित करतो. परंतु काही कारणामुळे मी सगळ्यांना सांगितलं नाही. तुम्ही जेव्हा मला विचारता तेव्हा मला आठवत नाही. मी जे बोलते जे सांगते ते लिहा. तर मी वेळ पुष्कळ कमी आणि 83 वर्षाचा इतिहास थोड्या वेळात सांगणं ते इथे उचित नाही. जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या सांगण्याचा प्रयत्न करेन. परंतु असं हे जीवन साहेबांना प्रोजेक्ट करण्याचं मी स्वतः कधीच प्रोजेक्ट केलेलं नाही आहे. आताही सुद्धा मला इलेक्शनला उभं राहायचं आहे का पैसा कमवायचा आहे म्हणून तर सगळं टेबल झालं तेव्हा. आणि नाव कमायचं साहेबांच्या दादासाहेबांच्यामुळे ऑटोमॅटिकच नाव मिळालं. तरी स्वयंपाक करून खाऊ घालत होते ते रामसोदोईची पत्नी म्हणून सगळेजण ओळखतातच. पण मी घराच्या बाहेर 24 तास का राहते की माझ्या जीवनाचा जो अनुभव आहे तो तरुण मुलांनी घ्यावा. आणि त्यातून एक जरी मुलगा तयार झाला तसा आता एका सुंदर सुंदर गुलाबाच्या फुलासारख्या काळ्या कोट करून ह्या ठिकाणी आलेल्या करून गेलेला आहे. याच्यातली एक जरी मुलगी चांगली झाली आणि माझ्या जीवनाचं ध्येय बागडसाहेब एकच आहे, समय का उपयोग करो आणि म्हणजे निरंतर चालते राहू, म्हणजे आळस नाही. मेहनत आहे, मेहनतमध्ये माझ्या अजूनही काही खोट नाही. म्हणजे लोकांना नवल वाटते ना, आता मला सुद्धा नवल वाटते की 84 वर्षाची बाई ही रात्रंदिवस काम कशी करू शकते. तुम्ही आज या ठिकाणी आपल्याला एवढं सांगू शकता की माझे पुत्र धर्मपुत्र श्री यशवंत नावाप्रमाणेच यशवंत आहे आणि ते लहानसा चिटुकले कामं करत आहेत. त्यांनी मला सांगितलं की काम सुरू करतो. मी म्हटलं की पब्लिकला काही महत्त्व नाही आहे. आता मेंढराची पब्लिक भरली त्याला काही अर्थ आहे का? आज या ठिकाणी तुम्ही एक टॅलेंटेड व्यक्ती चेहऱ्यावर एकदम किती सुंदर सुंदर हास्य प्रफुल्लित वेगवेगळ्या फुलांसारखे गुलदस्त त्या ठिकाणी दिसत आहे. त्यामधल्या एक अनिंद्री माझं ऐकलं आणि मला बागडसाहेब खूप मोठे मोठे लोक घेऊन जातात. मी कालच भांडणात म्हटलं ह्या CGI मला बरंच काम लावून दिलेलं आहे. लोक जातं की झोपडपट्टीमध्ये झोपडपट्टीतला मुलगा त्याला गजेकाठाच्या शाळेत शिकला. गजेकाठ म्हणजे काय? बरोबर ज्या ठिकाणी पोहोचला त्याला गजेकाठ म्हणतो आपण. तर ही जी शाळा कुशलला टाकली होती ती एकदम झोपडपट्टीमध्ये त्या ठिकाणी कुणालाही जात नव्हते मुलं. तर आमच्याजवळ पैसाच नव्हता ना, मलाही नोकरी नव्हती. लग्न झाल्यानंतर मी मशीनवर संसार केला, नंतर BEd केलं, मास्तरकीची नोकरी लागली तेव्हा थोडीशी परिस्थिती चांगली झाली. तर त्यामुळे आम्हाला जरी परिस्थिती चांगली नव्हती तरी देशाचं आणि समाजाचं ऋण हे होतंच. त्यामुळे तरी लोकांना आम्ही पैसे देऊ शकत नव्हतो. परंतु ज्या ठिकाणी गरिबाचे सगळे नातेवाईकातले किंवा गरिबाचे मुलं जे त्यांच्या गावामध्ये शिकू शकत नव्हते त्या सगळ्यांना घराच्या भाकरीवर त्यांचं शिक्षण करण्याचं तेवढं एक लहानसं काम केलेलं आहे. आणि ते मुलं सगळे आता मोठ्या मोठ्या नोकरीवर आहे. आता म्हणजे साहेब MSc झाले होते, मला नोकरी लागली होती आणि आता मला लोकांचं पेन्शन मिळते. मला पैशाची गरज नाही कारण मी भूषणी होणार होते साहेबांच्या नंतर. परंतु ज्ञानज्योती भंतजीने सांगितलं, अगं तू शुभ्र वस्त्रामध्ये जास्त काम काशाय वस्त्र परिधान न करता भूषणीसारखे तरी राहते. आणि आज मला त्या साहेबांचं पेन्शन जे आहे किंवा माझं जे काही आहे, कारण साहेब खूपच कडक होते. त्यांनी सांगितलं इतक्या एकर जमीन ती 62ला झाली. कोणाच्या खात्यात हे करून सांगते मी त्या 62 सालापासून एक तास जरी असेल तर दाखवून द्या, गुलामी करणाऱ्याचाही मंगल हो. त्या कालानंतर साहेब इतके म्हणजे होते की ते त्यामुळे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संस्कार हे महत्त्वाचे आहेत. आणि आई वडिलांना काही कागद पेन्सिल घेऊन मुलांना शिकवावं लागत नाही. मुलं हे अनुकरण प्रिय असतात आणि आई वडील ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे मुलं अनुकरण करतात आणि त्याप्रमाणे मुलं घडतात. साहेबांना तर काहीच बॅकग्राऊंड नव्हतं तरी ते इतके घडले. भूषण साहेबांना तर चालतं बोलतो युनिव्हर्सिटी होती दादासाहेब कवीच्या माध्यमातून. कारण तो मुंबईला दादासाहेबांसोबतच जास्त राहायचा आणि तिथे इतके लोक यायचे की ते 2 दिवस होत्या साहेबांना त्या टच भरायच्या आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये कुठे झोपणार कुठे अभ्यास करणार तो. कारण त्याने BCom आणि लॉ फर्स्ट इयर हे मुंबईला गेलं. 17 दादर काहीतरी घ्यायचा आणि वरांड्यामध्ये झोपत होता. आणि इतक्या सगळ्या लोकांना पाणी देण्याचं काम त्याने केलं. आणि त्यामुळे हे जे दिसते हे भूषण साहेबांचं बल आहे हे बेशस्तचा पक्का झाल्यामुळे तो ज्याप्रमाणे वागला
ज्याप्रमाणे आम्ही वागलो त्याचं अनुकरण करून म्हणजे तो त्याप्रमाणे घडला पण तो कुठपर्यंत. म्हणून मी त्यांचा मोठेपणाचा ना साहेबांच्या मोठेपणाचं श्रेय घेत मी त्या भूषण साहेबांच्या घेत. कारण कोणाही बायकोला साहेबांशी लग्न केल्यानंतर तुला एवढंच करावं लागलं असतं ना. लेकराला जन्म दिल्यानंतर तेवढं करावंच लागते. परंतु 15 वर्षापर्यंत लेकरावर जर आई वडिलांनी लक्ष दिलं तर मुलांचे पक्के होतात, त्याचा बेस पक्का होतो आणि नंतर जे काही घडलं असेल भूषण तो स्वतःच्या कर्तृत्वाने आणि स्वतःच्या अभ्यासाने आणि स्वतःच्या मेहनतीने. म्हणून मला एकच सांगते तुम्हाला, वेळेचा सदुपयोग करा. वाचांतर वाचायला तर जाम 12च्या भावामध्ये. तर 9वीमध्ये असताना भूषणची एक छोटेखानी परिस्थिती बरोबर नव्हती. ते खाऊला पैसे दिल्या सगळ्याचं तो पुस्तक घ्यायचा आणि त्याचं इतकंसं छोटंसं अर्थ इतकं 4वीत असताना त्या पुस्तकाचं. एक दिवस माझी मामी आली, माझी बाई म्हणे मोठा बाबू आहे ना मलाच म्हणे अभ्यास करते. म्हटलं मामी तो अभ्यास नाही करत. दुसरे म्हणजे चांगलेच चरित्र वाचन करायचा. तर म्हणून तुला काय करायचं, मी पुस्तकं वाचतो ना, तुला मार्क्सच पाहिजे ना, तर त्या तुला मार्क्स असलं झालं. त्या मधल्या काळात काँग्रेसच्या बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे तो एकदा त्याने फळ्यावरती चूक काढली होती शिक्षकी. तर त्या शिक्षकेने सांगितलं तुला जर एवढं सारं येते तर तू कॉलेजमध्ये येण्याची गरज काय. पण तिने त्याचा बदला काढला. तर दरम्यान तो सेकंडरी LLB आणि फायनल LLB करायला अमरावतीला आणि शेती पाहत होता. शेतीला सुद्धा त्याने मदत केली. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की साहेब गेल्यानंतर 1 महिन्याचं त्यांनी जेव्हा दुप्पटात केला तेव्हा 5,000 निशिरेच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने 5,000 कडुलिंबाचे झाडं लावली आणि पर्यावरणाला मदत केली. त्याच्यामध्ये याचा निकाल नाही. निकाल आल्यानंतर मी पाहिलं तर मी त्याला कॉंग्रॅच्युलेशन दिलं. तर ते काय कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे मार्क्स किती कमी पडले. त्याने अशी नोकरी घेतली पळाला विदाऊट रिझर्वेशन आणि गेला कोर्टात गेला मेरिटमध्ये आला. तर त्या आईचं चूक काढला तर तिने ते वास्तविक आता शिक्षक हा आईवडिलांचा जागेवर असतो. त्यांनी असं करता कामा नये. बरोबर तिने तो बदला काढला. तशा अनेक ॲडव्हान्चरस गोष्टी भूषणच्या मला सांगता येतील आणि त्या मजेशीर गोष्टी आहेत. पण त्यांचं चांगला ॲडव्हान्चर करा. त्या अशा गोष्टी आहेत की त्या भयानक त्यात तेवढ्या करू नका. रिझर्वेशन नाही मिळालं तर तो दंडापर्यंत आला. तुम्हाला ह्या 3-4 महिन्यामध्येच माहिती आहे दंडाकडून किती लोक पडले म्हणून रेल्वेने. तर दंडाकडून तो 40 गावापासून तो भुसावळपर्यंत आला. दरवाजा नाही उघडला तर मग भुसावळ दरवाजा उघडला. तर असं काही एवढे असे ॲडव्हेंचर करू नका. असे ॲडव्हेंचर माझ्याजवळ पुष्कळ आहेत. जेव्हा काय वेळ होईल तो सांगण्याचा प्रयत्न करेल. आम्हाला ज्यांनी बोलावलं त्यांचे फोन येत आहेत. परंतु माझा सगळ्यात आवडता चिरंजीव तेलंग हा बोलायला याने बोलायल्यानंतर मी नाही म्हणणं म्हणजे काही माझ्या बसची बात नव्हती. मी त्याच्या त्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी मी सगळ्यांनी एवढीच विनंती करेल की म्हातारा स्वतःला समजायचं नाही. म्हातारी स्वतःला समजायचं नाही. एक वेळा माझं म्हणजे प्रतिभाताईंच्या नातीच्या लग्नाला मुंबईला गेली. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी एका गरीब बाईचं ऑपरेशन असल्यामुळे म्हणजे मला संध्याकाळी वापस यायचं होतं. तसं होत काही निर्णय नाही. स्टेशन जोरात आदळली आणि मग म्हणजे तिथंच मला ते लग्न राहायला बाजूला. तर त्या ठिकाणी मग मला माझं मेजर ऑपरेशन झालं आणि त्या ताईच्या घरी ज्या काही बाया होत्या त्यांनी तिला काही दिवसांनी फोन केला. त्यावेळेस आय वॉज 79 years old. तेव्हा त्यांनी सांगितलं की मम्मी हाऊ इज मम्मी. तिने सांगितलं सी इज 79 years old बेबी. मी आताही माझ्या डोळे गेलेले आहे. याचा त्रास होत आहे. हातात काठी आहे. परंतु ते चालतानाच थोडा त्रास होतोय. परंतु 22 तास मी काम करू शकते. आल्यानंतर स्टेजवर आल्यानंतर तुझ्या कुठल्यातरी जज भूषणला की मम्मी को अभी आराम करने दो. मी चुप राहिले तो चुप राहिला. तोच थोडा आराम म्हणाला मम्मीचा आराम करत आहे. तर हे माझ्या इथं आल्यानंतर तुम्ही एवढं तरी शिकला आणि शिकत राहा. ते शिकत राहा का म्हणते की तथागत बुद्धाचा जो कर्म सिद्धांत आहे मी
मी साहेब येणार ते 1 वर्ष रडत राहिले की त्याला अपमान असं मला वाटतं. कारण की गवई साहेबांमुळे आज बहुतेक आपल्या समाजातील लोक हायकोर्ट जजेस झालेले आहेत. मला एकदा बोलताना म्हणाले की बहुतेक आपले जेवढे काही वकील आहेत त्यांना तो डिस्ट्रिक्ट अँड सेशन जजच्याच परीक्षा द्यायला लावू जेणेकरून ते 5-6 वर्षामध्ये आपण त्यांना हायकोर्ट जज केली होती. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इव्हन आपल्या समाजाच्याच बाबतीत नाही सर, तर मला असे अनुभव आहेत बहुजन समाजाचे, ओबीसी समाजाचे, की जेव्हा साहेबांना भेटायला गेले गाडीवरून शिवराज गाडीवरून वाडी समाजाची होती. 2 वर्षापर्यंत सस्पेन्शन होतं. 2 वर्षापर्यंत सस्पेन्शन होती. त्यांच्याकडे राग अशी लागली ज्युडिशियल ऑफिसरची राग लागली. तुम्ही कशी लागली त्याच्यामुळे एक लफडं झाल्यामुळे जे बसलो होतो त्याच्यामुळे बाकी लोकांना ब्राह्मण लोकांना घेतलं मलाच नाही घेतलं. तर म्हणजे हे आमचे ज्युडिशियरीचे देव आहेत, दैवत आहे. म्हणून बाकी तर बरेचसे हायकोर्ट जजेस आहेत जे तुम्हाला यांच्याशिवाय कोणीच आम्हाला मदत करत नाही. आणि सर आज 2-3 वर्षापासून बघतोय ज्याच्यातून ज्युडिशरीमध्ये जे काही जजेस असतील त्यांच्यातून गवई साहेबांचं नाव आज देश होतं आणि प्रत्येक जण म्हणतात की गवई साहेबांसारखा म्हणून आम्हाला भेटणार. आता कोल्हापूरचं उदाहरण तुम्ही बघितलं असेल तर कोल्हापूरमध्ये एवढा मोठा सत्कार आजपर्यंत कोणत्याच माणसाचा झाला. कारण की 40 वर्षापासून कोल्हापूरची जी हायकोर्टचं जे बेंच सर्किट बेंच म्हणून त्यांनी ओपनिंग केलं आणि गवई साहेब आल्यामुळेच झालं. आणि त्यांनी म्हटलं की सर्किट बेंच करून याला बेंच करून देतो आणि 1-2 महिन्यामध्ये सुद्धा तो बेंच होऊन जाईल. म्हणून कोल्हापूरचे लोक असे आहेत की सर ज्यांनी जे काम केलं त्यांना खूप वर उचलतात. मला एका जज साहेबांनी म्हटलं जाधव साहेब ते साताऱ्याचे साहेब म्हणजे तुम्ही बघा कोल्हापूरचे लोक असे म्हणजे एक वेळ अशी बाबासाहेब गवई साहेबांचा पुतळा आम्ही तिथे उभारून देऊ अशी आपली लोकांना कामं करणाऱ्या माणसं. म्हणून सांगायचं तात्पर्य सर आज साहेब आहेत, आई साहेब आहेत, यांचं समाज चांगलं, यांचं यांनी जे मुलांवर जे संस्कार टाकलेले आहेत आज त्या संस्कारामुळेच आज सर म्हणजे शोधलेले आहेत, त्यांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून हा जो बौद्ध गयाचा जो लढा आहे हा आपल्याला लढा आहे आणि हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यासाठी सर्वांची वजनमूट करून आपण एकोप्याने काम केलं. कारण की बाबासाहेबांनी जेव्हा म्हटलं शिका संघटित व्हा आणि शिका संघटित व्हायला संघर्ष करा, आपण खूप शिकलो संघटित होताना प्रवासात पाहिजे. कारण की मी SC समाजाचा माणूस निवडून येण्याचं कारण की माझं बहुजन समाजामध्ये सुद्धा मला चांगलं होतं. म्हणजे माझ्या लोकांनी चांगले संबंध होते म्हणून ओबीसी लोकांनी सुद्धा मला भरभरून मत केलं. म्हणून आपल्याच लोकांमध्ये मला एकच सांगावं असं वाटतं की संघटित व्हा आणि संघटित होऊन जर का आपण हे कार्य केलं तर हे कार्य लवकरच पूर्ण होईल असं मला वाटतं. एवढं बोलून मी माझी शब्द माझे बंधू संजय गांधीजी हे आपलं मनोबल व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यात महत्त्वाचा आनंद होण्याची मला सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे ताईसाहेब अमरावतीच्या आहेत, मी सुद्धा अमरावती. ताईसाहेब जिथं राहतात त्याच्या 2 गल्ली सोडून मागे मी राहतो काँग्रेसनगर नोकरीसाठी आलो इकडे. पत्रकार म्हणून तेलंग साहेबांचं मी काम बघितलं त्यांच्याशी खरोखर कुठंतरी जुळून गेलो. एक तळमळ त्या व्यक्तीमध्ये बघितली मी तिने खरोखर अन्याय झाला असेल, कोणावर अत्याचार झाला असेल, त्यांची जी धडपड आहे नाही काही करू शकत तर कमीत कमी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा मी माझा छोटंसं कार्य करतो. आपणही ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहात डॉक्टर आहे, वकील असेल, ॲडव्होकेट सगळे आहेत तिथे उपस्थित, त्यांनी त्या माध्यमातून जर या लढा कायम ठेवला तर निश्चितच आपण यशस्वी होऊ. एवढंच बोलतो. व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती त्यांचा जन्मच पर्यावरणाच्या माध्यमातून वृक्षाखाली शिकायला त्यांना प्रत्यय म्हणजे निराकरण हे वृक्षाखाली मिळालं. यांचं परिनिर्वाण सुद्धा वृक्षाखाली झालं. ते तथागत बुद्ध म्हणजेच ते वृक्षारोपणाचा जो महाभारतात सुद्धा दिसत आहे ते त्यांनी 2500 वर्षापूर्वी जाणलं होतं. असे तथागत बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय यशवंत तेलंग साहेब की जे कायम धडपड करत असतात आणि मग त्यांचा कुठलाही कार्यक्रम कुठे जरी असले तरी मी आल्याशिवाय राहत नाही. संजय गांधरे साहेब, ॲडव्होकेट प्रोफेसर बारवे साहेब, मनतावणे साहेब,
अरुणकुमार तेलंग, सुनंदाताई कष्टी, ताई, आमच्यासोबत अविरत धुमाचं काम करणारे आदरणीय मोठे साहेब, ते आमच्यासोबत एकत्र धुमाचं काम करतो आणि सगळ्या शेवटीमध्ये त्यांनी तुमच्यापर्यंत मला त्यांनी एकूण घडवलं. त्या आदरणीय दादासाहेब गवळी या सर्वांना मध्यंतर्फे अभिनंदन करतो. वेळ बराच झाला आणि आम्ही दुसऱ्या कार्यक्रमाला आलेलो आहोत. ते वेळेवर जरुरी होतं, पण ते त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आदरणीय तेलंग साहेबांनी रुपयेखाली नव्हे, रुपये जरी कमी असले तरी एका व्यक्तीच्या पाठीमागे 1000 व्यक्ती असतील अशा व्यक्ती आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहे. संख्येला किंमत न देता क्वालिटीला आपण किंमत देतो, त्या क्वालिटीच्या माध्यमातून आज देश घडत पाहिजे. सगळ्यात प्रथम म्हणजे ॲडव्होकेट साहेबांनी आणि माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे की एकीच्या बाबतीत थोडक्यात गोष्ट करायची चर्चा करून कोण येत आहे. तर एकीच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे, पहिली गोष्ट ती नेहमी म्हणते, कारण मी माझे पती आहेत पण मी तारीफ करणारी भारतीय स्त्री नाही. आणि ही मला प्रेरणा बाबासाहेबांनी अगदी जन्मापासूनच दिलेली आहे. आणि संविधानाचा त्याला आधार मिळाला, त्याला खुशी दिली दादासाहेबांनी. तर देखील कोणी गेली त्याची मार्गाने मग मी काही राजकारणी नाही. प्रत्येक जण हा जेव्हा मतं देतो तेव्हा त्या क्षणी तो राजकारणी असतो आणि तो अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तर मी जेव्हा माझा थिअरी आणि प्रॅक्टिकल म्हणजे पती राजकारण असल्यामुळे ॲटोमॅटिक ढवळ्यासंग पोळा गेला गुण नाही, पण मान आलेलाच असतो. तर माझं स्वतःचं काम हे सेवेचं व्रत हे लहानपासून आहे. परंतु बारकाने निरीक्षण करत असताना साहेबांच्या सोबतही मी जेव्हा राहिली तेव्हा माझे डोळे आणि कान पूर्वीही उघडे होते, आताही उघडे आहेत. आणि मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असतो. तर मी नेहमीच सांगते की मी विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी असण्याचा मला अभिमान आहे. कारण मी लग्न झालं तेव्हा फक्त मॅट्रिक होते. आता माझ्याकडे 3 पानाचा माझा बायोडेटाच आहे आणि डिग्र्या एवढ्या आहेत की म्हणजे हातभर डिग्र्या माझ्याजवळ आहेत. त्याचं कारण हे आहे. आणि मी तर नेहमीच त्या दृष्टीने रूढी राहू इच्छित आहे. कारण महिलांना समानतेचा अधिकार देणारे सगळं पुरुषच होते. बाबासाहेबांपासून दादासाहेबांपर्यंत आणि आपल्या इथले जरी आपले वडील असतील, पती असतील, त्यांनी आपल्याला इथपर्यंत येऊ दिलं. हा त्यांचा फार मोठेपणा आहे. म्हणून आपण पुरुषांना सुद्धा समानतेचा अधिकार दिला पाहिजे. तर तुम्ही पुरुषांना समानतेचा अधिकार काय आहे, तर आजकाल परक्यांचं अनुकरण करून आपल्या मुली आणि महिला काही सर्व नाही त्या काहीतरी वागतात. तर भारताचं नाव हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. मी जेव्हा रशियाला गेली आणि रागेत राहिली, पूर्ण कपडे घातलेली, डोक्याला मोठं कुंकू, आगभर वस्त्र घातलेली बाई त्या ठिकाणी रागेत उभी होती. तिला यू फर्स्ट असं म्हणून ते आपल्या बाजूला करायचे आम्हाला राग द्यायचे. तर एवढी भारताची संस्कृती आहे. आणि त्या बागडे साहेबांना सांगायचं आहे की संस्कार हे भारतामध्येच आहे आणि संस्कार हे अतिशय महत्त्वाचं आहे. मुंबईला जेव्हा मी कार्यक्रमाला गेले होते तेव्हा एका जजनी म्हटलं होतं, शिवाजी के बाद में शिवाजी क्यों नहीं हो गया, म्हणजे काय होतं ते, क्योंकि रमाबाई निर्माण नहीं हो गई, जिजाबाई निर्माण नहीं हो गई. तर तिची आई म्हटल्यानंतर लोक म्हणतात पण मी कोण आहे ते मला मी लहान नाही, तर मी लहानपासून होतीच ना. आणि एवढ्या मोठ्या माणसाचा संसार करणं हे काही साधी गोष्ट नव्हती. तर त्याने तेच सांगितलं की मला महाराष्ट्रामध्ये सगळेच ओळखतात, नवे महाराष्ट्राबाहेरही ओळखतात. लवकर लग्न झालं, लवकर मुलं झाली, लवकर स्टेबल झाली आणि मग मला साहेबांनी पूर्ण सोबतच त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठेवलं. आणि त्यामुळेच आज मी बिनधडक जे काही काम करते त्याचं सारं श्रेय हे दादासाहेब गवळींना आहे. कारण त्यांनी मला नुसतं शिक्षणासाठीच घडवलं नाही, तर प्रत्येक लहान सहान गोष्ट घडवली आणि त्यांनी मला शिकवली. तर आज या ठिकाणी मी पाहिली, मला स्वतःला खूप आनंद झाला की ज्या बायांना घरावर पडण्याची अनुभूती नव्हती
त्या बाया आता बाहेर पडतायत आणि बाहेर पडतच नाही तर त्यांनी आपला करिश्मा दाखवून दिलेला आहे. आज मी यांचं भाषण ऐकलं, मला नवल वाटलं. मला एकदा आठवण आली ताई, एकदा एकी झाली होती तर त्या एकीतही सांगते की ते फटाफट कोणी गेली. आणि बराच मला पॉईंट आहे की ते फटाफट झाल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये दादासाहेब भविष्य राहायचे. आता ज्याचे त्याचे पाहिजे आधी आहे ते अमरावतीलाच कोणी आला की अमरावतीला, म्हणजे अमरावती एवढी कुटुंबते असे आहे. आणि गौरी साहेब, भूषण साहेब, डॉक्टर साहेब हे असे कोणते भारी आहे की ज्याचं त्याचं सारं लक्ष अमरावतीवर. माझं असं म्हणणं आहे, मी एक आई आहे, हे एकमेकाचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकाला मदत करणं काय वाईट आहे. ज्येष्ठ झाल्यानंतर ताबडतोब एकत्रच रिॲक्शन आहे. माझी जेव्हा म्हणजे मुलाखत घेतली पत्रकारांनी तेव्हा मला शेवटी म्हणजे लहानपासूनचं भूषणचं विचारलं ते ॲक्च्युअल आहे कारण आमचं काही लपून नाही आहे. मीही लपून नाही, मला म्हणजे माझ्यावर लिहिण्यासाठी लोक विचारत मी तुमच्यासमोर आहे, माझं चांगलं आहे ते तुमच्यासमोर आहे, मी काय वाईट केलं असेल ते तुमच्यासमोर आहे, तर जे तुमचं आहे तसं लिहा. तर असं असताना अभिमान वाटण्याच्या पेक्षा लगेच होत नाही ते ठीक आहे. म्हणजे हे माणूस म्हणून जगण्यासाठी भगवंताने जे आपल्याला कर्मसिद्धांत दिलेले आहे, आपले कर्म कसे पाहिजे, तो जस्टिस होत नाही तर त्यावर टीका करणं. मला पत्रकारांनी विचारलं की इनके बारे में क्या कहाणी, मी नाव नाही घेत कारण आम्हाला दादासाहेबांनी पॉझिटिव्ह थिंकिंगच शिकवलेलं आहे. दादासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये इतके तटघट असतील त्यांना कधीही एके भेटके म्हटलं नाही. अमका माझा भाऊ नाव मी कोणाचंच घेणार नाही, अमका माझा मुलगा, अमका माझा अमुक हेच बोलत. परंतु काही ताई वेळेस साहेबांचा रात्रंदिवस म्हणजे मी पती म्हणून सांगत नाही, मी चिकित्सक आहे आणि जिथं चुकलं तिथं मी बरोबर प्रत्येकाचं मला पटलं नाही तर मी फक्त कोणी असो, कारण मग तेवढं माझं पॉझिटिव्ह थिंकिंग असतं, लक्षही खूप बारीक असतं आताही पण. तर तेव्हा मला प्रश्न केला पत्रकारांनी की इसके बारे में आपको क्या करना है. मी त्यांना सांगितलं की म्हणजे आम्हाला दादासाहेबांनी पॉझिटिव्ह थिंकिंगच शिकवलेलं आहे और मेरे पास तो एक ही शब्द है, सबका मंगल हो. तो जो जिन्होंने जो कुछ गलत बोला है उनका भी मंगल हो. आणि बागडे साहेब खूप रडली मी, कारण मी जन्माची सेवक आहे. बाबासाहेब म्हणजे उपोषणा आता निघाली पण माझ्या आईच्या गर्भामध्ये मी असताना मला असं वाटतं माझ्या आईच्या गर्भातच माझ्यावर सगळे संस्कार पडले. त्यामुळे तिसरीत असताना मी किती असेल, तिसरीत असताना बाबासाहेबाच्या तिथे झेंडा लावला. मला भाग्याला जे 10 पैसे मिळायचे ते 10 पैसे जमा करून जेव्हा डोकोटी पोल इतकं माझ्याकडे पैसा जमा नाही झाला त्या लाकडाचा पोल लावला आणि लाकडाचा पोल लावून झेंडा खरेदी केला. वावरातून माती आली, त्याचे 5 झेंडा लावला, किराणी लावली आणि सोबत त्यावेळेस सोबतचा दोर आणला. आणि प्रत्येक पौर्णिमेला जसं मिलिटरीमध्ये जी आमची छोटीशी फौज होती सेना, ती तयार करून इमामानं त्या झेंडा फडकवायची आणि संध्याकाळी इमामानं करायची, म्हणजे खाली झेंडा फडकवायचे. तेव्हा 8वीत असताना सप्तासेनी तिलाची कॅप्टन होती. मी फ्राकवाल्या साडी तुकड्या म्हणाली इतकी बारकी होती, खूप मात्र उघडायची. असं माझी पर्सनॅलिटी होती, खूप खरी आहे, तुझ्यापेक्षा खूप अशी बारीक होती. आणि कुठेही जरी सभा संमेलन झालं तर त्या कमल येण्याच्या तिथं म्हणजे वंदना करायला तिला जावंच लागायचं. आणि सप्तासेने तिला स्थापना केली आणि त्याच दरम्यान बऱ्याचशा असा सर्व म्हणजे काम करण्याचा प्रयत्न केला. वेळ कमी असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा उहापोह करणं शक्य होणार नाही. परंतु एंगेजमेंट झाली त्या साहेबांच्यावर, दादासाहेबांवर 100 केसेस होत्या. माझ्या आईला सगळे लोक म्हणत होते की काय माया कोणाच्या माणसाच्या गळ्यात पोरीला हार करायला लावते, आईसोबत जेलमध्ये नाही, पोरी कशी नाही. माझी आई म्हणत होती की ते ठीक आहे, काय असेल ते असं ते जातं तेव्हाने. आणि मला लग्न झाल्यानंतर वर्षीला सभा होती, त्यामध्ये काय 16 सालानंतर धोक्याचं आता बाईसाहेब कोणती बाईसाहेब काय बाई वेळ झाला बायासारखे बोलून गेली की मला रमाबाईसारखं जरी होता नाही आलं तरी सावित्रीबाई फुलेसारखं जरी होता नाही आलं तर रमाबाईच्या आणि सावित्रीबाई फुलेच्या पावलांपण राहून मी समाजापासून दादासाहेबांना त्यावेळेस कार्यकर्त्याचं लग्न झालं की ते
म्हणजे समाजकार्य सोडून द्यायचे आणि ती शपथ मी शेवटच्या क्षणापर्यंत पाळली. अजूनही संशोधन करते आणि विचार करते की ह्या इतकं पाणी माझ्या डोळ्यातून आलं म्हणून मला अजून उत्तर मिळालेलं नाही आहे. परंतु जेव्हा पुस्तक वाचण्यात आलं तथागताचं की तुमचं आयुष्य आता संपलेलं आहे की सुरू आहे, आता इथं नंबर लागतं की इथं नंबर लागतं. आणि मी सगळ्यांना सांगते की माझा तुम्हाला केव्हा निरोप मिळेल काय सांगता येत नाही. पण मी म्हणेन तर निरोप मिळेल काय 100 वर्षे मिळेल, नाही तर थोड्या वेळाने निरोप येईल. तर म्हणून हा क्षण आपला आहे असं जर समजून तुम्ही काम केलं तर तुमच्या कामाची स्पीड वाढेल. तर म्हणून आपल्या जास्त वेळ नकोच आहे. आणि ते सांगण्यासाठी फिरते की मला असं वाटतं की मी जे हाल भोगले ते हाल भोगल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना वाटते ना. मला कोणतरी सांगितलं की तुम्ही पायदळपासून स्पेशल विमानापर्यंत कसं पोहोचले लोकांना माहीत आहे, मग माहीत झालं पाहिजे. आता तुम्ही विमानाने फिरता हे लोकांना दिसतंय, पण त्या खाली काट्यातून तुम्हाला जावं लागलं हे काही लोकांना दिसत नाही. म्हणून कमीत कमी लोकांना प्रेरणा द्यासाठी तरी लिहून काढा. ते मी लिहिण्याचा प्रयत्न करेल. काही लोक मी सांगते ते थोडं लिहून राहिले किंवा त्या विश्लेषकामध्ये जे आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करते. तर मी तुमच्या भविष्यासाठी एकदा तुम्हाला पर्सनॅलिटी करून दिसायसाठी तुम्ही खूप खूप शिका, खूप मोठे व्हा आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी सदिच्छा शुभेच्छा आणि मंगल मैत्री देते. सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं मंगल हो. धन्यवाद. आणि अनाकारी धम्मपालांचा दिवस आहे, त्या दिवसासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. परंतु अनाकारी धम्मपालचं नुसतं प्रवचनासाठी मी आलेली नाही आहे. तर ते अनाकारी धम्मपालनी ते समाजासाठी केलं, त्या समाजासाठी त्यांनी केलं. त्या समाजातील मी एक व्यक्ती आहे, तर मी काय केलं हे सांगण्यासाठी पण मी आज आलेली आहे. किंवा अनाकारी धम्मपाल तर पुस्तकातच आहेत ना, ते काय आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर मी त्यांच्याच सारखं त्यांच्या पाऊल टाकून एक वाळूच्या कणासारखं काय केलं हे एवढं सांगण्यासाठी आलेली आहे. आणि ते सांगण्यासाठी मला लोक आता देशभर फिरवत आहेत. मला असं वाटतं की एक दिवस मरण आहे ना, माझ्या प्रवचनाने जर एकही जण जरी चांगला मोठा झाला तरी माझी कमाई झाली. आणि यशवंताने सुद्धा मला बोलावलं, त्याला त्याची समाधान होईल. म्हणून मी सर्वांना एवढी शुभेच्छा देते की तुम्ही खूप खूप मोठे व्हा. कारण सगळे CGI वगैरे असं नाही, पण तो CGIच्या खालच्या ज्या पोस्ट आहेत सगळ्या तुमच्यासाठी वाट पाहत आहेत. त्या तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, चांगला अभ्यास करा, वेळेचा उपयोग करा. आणि वेळेचा उपयोग करत असाल नुसतं म्हणजे असं जे जीवन आहे रटाट जाऊ नका. तर मजाही करा, सगळ्या गोष्टी चांगलं खा आणि मजा करा, सगळं करा. परंतु आपलं जे ध्येय जे आहे ते ध्येय समोर ते ध्येयाच्या समोर जसं अर्जुनाला जो डोळा मी म्हणजे सांगत नाही कारण वेळ झालेला आहे, हे माझ्या पाठीमागे लागून राहिलं. तर ते काळ्या कुंभोळ्यातलं जे पांढरं दिसत होतं अर्जुनाला, तर तुम्हाला तुमचं ध्येय दिसलं पाहिजे. आणि मी त्या ध्येयाप्रमाणे केली. मी अतिशय लहान असताना मी निबंध लिहिला होता 5वीत असताना. मी प्राचार्य झाले तर मी प्राचार्य होईपर्यंत सिनियर कॉलेजचे ते पण प्राचार्य होईपर्यंत मी टिपटॉप बसली नाही. प्राचार्य झाले त्यानंतर PhD केली, डिलीट केलं. पण 15 वर्ष मला त्याचे काही मिळालं नाही. मग मी त्यांना सांगितलं माझं मरणोत्तर तुम्ही डिलीट द्याल काय, तर मला असं वाटतं ते आता मिळणार आहे म्हणून. तर अशी जिद्द सोडायची नाही. म्हणून मी नीटकडनं विशेषतः अपेक्षा करते. कारण मला काही विशेष बॅकग्राऊंड नव्हतं, तर त्या अपेक्षा त्या देशाच्या दृष्टीने देशाला आवश्यक आहे. बाबासाहेबांनी जो आपल्यावर विश्वास टाकला त्याप्रमाणे आपण हा देश घडवूया अशी आपल्याकडे अपेक्षा करते. आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी आपणास शुभेच्छा देते. इथेच सांगते. धन्यवाद. आपण करावं. दैनिक दीक्षा नगरीचं विमोचन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करते. सदानंद असं हे कधी
संक्षिप्तमध्ये आभार प्रदर्शन ॲडिटिव्ह पामदावणी करतील.